लाभार्थी टोळी. तुम्ही नाही ऐकली का? काय वाटतं आपल्याला हे जेलमध्ये असं नाही ये ना, येऊ द्या त्याला. त्याला ये गोळ्या घालूया. तिचा उद्रेक तुम्हाला कळन. पाय कुंकड असतं, मुंडकं कुंकड असतं, गोळा करायला कोणीच नसतं. हे ध्यानात ठेव म्हणा. दादा दुसरा एक विषय राज्याचे काय त्या बाबतीत धोरण असतं? नाही आता ना, आत्महत्या जर व्हायच्या नसतील आणि शेतकऱ्यांच्या पोराचे जर लग्न होणं सुद्धा गरजेचं असेल तर शेतीतून उत्पन्न निघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बागायती असणं खूप गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्राला जसं पाणी तसं विदर्भाला आणि मराठवाड्याला पाणी नाहीये. तुम्ही जर पाणी दिलं, उजनीचं पाणी, जायकवाडीचं पाणी, नुसते पाट फिरवायचे तुम्हाला फक्त. पण तुमच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मरायला लागलाय. त्यामुळे आता तीही मुद्दा मी लावून धरणार आहे की मराठवाड्याला आणि विदर्भाला पाणी झालंच पाहिजे. या मुद्द्यावरती खूप मोठं आंदोलन आम्ही शेतकरी म्हणून उभा करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात तरुणांना काय सांगाल जे लग्नाच्या याच्यापासून वंचित आहेत काय शेतकरी आव्हान काय काय आव्हान करणार? आव्हान काय असणार? आता ते ना आत्महत्या करून सांगा बरं. लग्नाचं काय सांगू? लग्नाचं आता ते होतंय का नाही का? आता यांना कामच नाही करायचं. काही काही पट्टे असेल कामच नाही करत, नुसते चौकात बसले. कोण पोरगी देईन यांना? तुम्ही कचाकच काम करा, व्यवसाय करा. शेतकरी असल्यामुळं पण हे होतं. नाही शेतकऱ्यामुळे नाही. शेतकरी नोकरीकडचे काय चिरते आधी? पोराला नोकरी पण शेती किती? मग शेती काय चिरते? कसं आपण शिकलं पाहिजे. आपण आळशीपणा सोडला पाहिजे. आपण शेती कसायची, कष्ट करायचे. शेतीत पण लय पैसा आहे. तुम्ही त्याला जोडधंदा दुधाचा टाका, एखादा दुसरा एक व्यवसाय टाका, शेतीचा व्यवसाय. तुम्ही कंपन्यात नोकऱ्याला जा, नोकऱ्या लागत नाहीत तोवर. कष्ट करा. ट्रॅक्टर घ्या, ते लोकांची नांगरटी लहाना. तुम्ही टेम्पो घ्या, ती चालतो. तुम्ही ट्रक घ्या, ती लाईनवर चालवा. आता ह्या नाही चलत. आळशीपणा फक्त पोरांनी सोडून द्यायचा. लग्न थांबतच नाही. कुठं विचारलं पोरीकडच्या काय करतोय ते म्हणतो नुसतं हिंडत लोकांच्या मोटरसायकल बसून. आणि लग्न कसं होईल मग? तो काम कर ना कचा कचा. पोरगी मिळाली आणि तो मजा. टेन्शनच घेऊ नको ना. पण ते काम करावं लागते. इथं बापाला वाटतंय पोरगी द्यावा, यांनी जर पोटवर तिला खायला बी नाही दिलं तर मरल ना. पोराने सावध व्हा. आणखी नाही, वेळ हातातली गेलेली नाही. मरणाचे कष्ट करा, पैसा कमावा. रोज 1500 कष्ट कमवून घरी आणा आणि व्यवसायाकडे घुसा. शेवटचा एक प्रश्न.